होती की पोचता येणं शक्य नाही आहे त्या ठिकाणी अद्यापही. अशा ठिकाणी तातडीची म्हणजे पुनर्वसन तर आहेच, मात्र तातडीची मदतही त्या ठिकाणी आपण करतो आहोत. जसं मी सांगितलं, काही ठिकाणी लोकांचं स्थलांतरण केलेलं आहे. ज्यांचं स्थलांतरण केलं आहे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची, जेवणाची व्यवस्था आपण केली आहे, राहण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. जोपर्यंत त्यांच्या भागातलं पाणी कमी होत नाही आणि त्या ठिकाणी सफाई होत नाही तोपर्यंत त्यांची सगळी व्यवस्था सरकारच्या वतीनं केली जाईल. शरद पवारांचं म्हणणं आहे जनावरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान आहे, शेतीचं वेगळं नुकसान आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळं नुकसान भरपाई देण्यात येईल असं म्हणणं. नाही, बरोबर आहे, त्यांचं म्हणणं कुठेही चूक नाही. वेगवेगळीच नुकसान भरपाई आपण देतो. म्हणून मी सांगितलं की आपण ऑलरेडी सगळ्या कलेक्टरांना घराच्या नुकसानीबद्दल त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत, जनावरांच्या नुकसानीबद्दल अधिकार दिलेले आहेत. त्याचा स्टँडिंग ऑर्डर आपण काढलेला आहे. त्यामुळे तसं असेसमेंट घेऊन जिथे घर पूर्णपणे गेलं असेल त्याला किती पैसे द्यायचे, पार्शली गेलं असेल तर किती द्यायचे, जनावर वाहून गेलं असेल तर आपण किती द्यायचे. त्यातही आता पूर्वी आपण असं म्हणायचो की ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट वगैरे पाहिजे, पण वाहून गेलेल्या जनावराचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळत नाही. त्यामुळे ते जनावराच्या संदर्भात आपण त्यांनी लसीकरण केलं असेल तर लसीकरणाची पावती त्यांच्याकडे असेल त्याला आपण प्रमाण मानू. काही ठिकाणी ग्रामसभेने किंवा सरपंचांनी किंवा जो ग्रामसेवक आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून जर सर्टिफाय केलं की याच्याकडे जनावरं होती आणि ही वाहून गेलेली आहेत तर ते देखील आपण मान्य करू. अशा सगळ्या प्रकारच्या शिथिलता आपण आणतो. त्यामुळे घरांकरता, जनावरांकरता आणि शेती करता वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई देण्यात येणार. या पुरामुळे अनेकांना संसार उघड्यावर पडलेले आहेत. त्यांना खाण्यापिण्यापासून तर अगदी त्यांच्या काही वस्तू लागतात त्याची काय आपण व्यवस्था करतोय. असं आहे की पूरग्रस्तांकरता ज्यांना आपल्याला स्थलांतरित करावं लागलंय त्यांच्याही करता आपण व्यवस्था केलेल्या आहेत. जे स्थलांतरित झाले नाही पण ज्यांच्या घरी नुकसान झालेलं आहे त्यांनाही आपण स्टँडिंग GR कडून मदत करतो. बऱ्याच वर्षानंतर असा पूर परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली आहे. गणेशोत्सव मंडळ असतील, नवरात्रोत्सव मंडळ असतील, सामाजिक संस्था असतील, त्यांना काय आवाहन करेल? कारण कोल्हापूरमध्ये आपण अशा प्रकारची मला असं वाटतं की शेवटी अशा परिस्थितीमध्ये समाजातल्या लोकांनी मदत करणं हे देखील महत्वाचं असतं, संस्थांनी मदत करणं देखील महत्वाचं असतं. त्यामुळे ज्याला जे शक्य आहे त्यांनी ती मदत केली पाहिजे. पण सरकार मात्र कुठेही मदतीमध्ये मागे राहणार नाही. मराठवाड्याला सापत्य वागणूक दिली जाते. कुठलेही मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, ते अद्याप मराठवाड्याकडे फिरकले नाहीत. केंद्राकडून 10,000 कोटीची मदत दिली पाहिजे. पहिल्यांदा तर जवळजवळ सगळे पालकमंत्री आपापल्या क्षेत्रात जाऊन आले, मराठवाड्यात जाऊन आलेले आहेत आणि उद्या देखील जाणार आहेत. मी स्वतःही जाणार आहे. आता खरं म्हणजे मला याचं राजकीयकरण करायचं नाही, पण अशी मागणी उद्धवजींनी करणं हे किती हास्यास्पद आहे. कारण त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारची घटना झाली होती त्यावेळेस लाल कार्पेटवर काय झालं होतं मला आता त्याच्यात जायचं नाहीये. पण ठीक आहे, त्यांनी राजकारण करू नये अशी माझी अपेक्षा आहे. लोकांना अशा काळामध्ये राजकारण अपेक्षित नसतं. सगळ्यांनी मिळून लोकांना मदत केली पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असतं. त्यामुळे मी त्यांच्या राजकारणाकडे लक्ष देणार नाही. यामध्ये जी काही मदत आहे ती आम्ही करू आणि केंद्र सरकारने मदत करेल. आज कैबिनेट की बैठक में महाराष्ट्र में जो बाढ़ की परिस्थिति तैयार हुई है इसके ऊपर विस्तार से चर्चा हुई. कुल मिलाकर अभी तक 975 मिलीमीटर की बारिश हुई है, जो एवरेज के 102%, सरासरी के 102% इतनी